एव्हरी पर्सन इन मीडिया फील्ड त्यांनी एकदा तरी फेलियरवरनं जावं. 100%. काय होतं ना, फेलियर मेक्स युअर कॅरेक्टर. तुम्ही बनता त्यांनी, फेलियरनीच बनता तुम्ही, सक्सेसनी नाही बनत कोणी. सो हे जे मला शिकवलं आहे ना सरांनी, यु नो आय फील सो बॅड दर्शना. म्हणजे मी आता जे काही मीम्सवाले वगैरे काय काय आहेत. तुला हे विचारणार होती आता. तू सचिन सरांचा 2दा-3दा उल्लेख केलास हो. आणि त्यांनी मुलाखत दिली, त्याच्यानंतर त्याच्यातले बरेच किस्से, त्याचे मीम्स बनले. मला सांग, तू खूप आधीपासून त्यांना फॉलो करतोस, काय ते तुझ्या वडिलांच्या स्थानी आहेत, गुरुच्या स्थानी आहेत तुझ्या. ही खरंच वाईट वाटणारी गोष्ट आहे की एक माणूस एवढं काम करून ठेवतो, किंवा आत्ता आपण म्हणूया की सोशल मीडियाचं जग आहे, एक्सपोजर खूप आहे, पटकन कळतं आपण काय करतोय, कुठला कलाकार आहे नाहीये, पटकन कळतं. त्यांनी अशा वेळी करिअर बनवलंय, घडलंय त्यांचं करिअर, की तेव्हा सोशल मीडियाचा सपोर्ट नव्हता, काहीच नव्हतं. अशा वेळी त्यांचे तेव्हापासून लाखो चाहते. तेव्हा सोशल मीडिया असते, ते पण आता मिलियन मध्ये खेळले असते फॉलोअर्सच्या बाबतीमध्ये. यू टेल मी की एवढं काम केलेल्या व्यक्तीला आज एक 15-16 वर्षाचा, 18-20 वर्षाचा मुलगा ज्याच्या हातामध्ये फोन आहे, तो ट्रोल करून त्याचं काम जज करतो. बरोबर. तुझा काय से आहे? नो, इट इज हार्ट ब्रेकिंग. माझ्या समोर जर ते ट्रोलर झाले तर मी त्या कार्ट्यांना मारीन. म्हणजे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत ऑनेस्टली. म्हणजे ज्या माणसाने मराठी चित्रपट सृष्टीला एक ओळख दिली, 50-60 वर्ष जो माणूस डेडिकेटेडली काम करतोय, आणि ही इज अन इन्स्टिट्यूशन यार. म्हणजे आज त्यांचे सिनेमे बघून आम्ही मोटिवेट झालो की मला सचिन सर बनायचं आहे, मला त्यांच्यासारखं काम करायचं आहे, आय वॉन्ट टू डिरेक्ट लाईक हिम. यु नो, बेसिकली हे ट्रोलिंगलाच काहीतरी सेन्सरशिप पाहिजे. यु नो, आय फील अशा टाईपची ट्रोलिंग जी बॉडी शेमिंग म्हण किंवा माणसाला यु नो आय डोंट नो त्या टाईपची ट्रोलिंग, आणि जे काही अश्लील काही स्त्रिया जे सोशल मीडियावर, आता तर सोशल मीडिया उघडलं की ते यु नो इट्स लाईक व्हेरी डिफिकल्ट टू वॉच. बिकॉज आता माझी मुलगी 8 वर्षाची आहे, ती माझा मोबाईल घेते आणि इंस्टाग्राम स्क्रोल करते की, मग त्याच्यात जे येतं फीडवर किंवा इट्स मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला एक सेन्सरशिप पाहिजे. तुम्ही फिल्म्समध्ये आमचं काही म्हणजे साधा एक किसिंग सीन असेल तरी तुम्ही म्हणजे यु नो यू काइंड ऑफ एक शिवी असेल तरी एक CHU असं बोलू, असं पण नाही, शिवी पण नाही, ते बीप करायला सांगतात. आणि मग इंस्टाग्राम बघा तुम्ही उघडून, म्हणजे आज बरेचसे पेजेस आहेत जे डेडिकेटेडली सरांना ट्रोल करतात, सचिन सरांना, विच इज सो हार्ट ब्रेकिंग. आणि इट रिअली अनॉईज मी. मला असा राग येतो ना त्यांचा. मी त्याच्यावर कमेंट पण करतो, मग खाली आय कमेंट ऑन इट. पण ते ना असे आहेत ना की त्यांना त्या ट्रोलर्सना चेहरा नाही आहे, जे कुठे भेटणार नाहीत. मला भेटले तर मग जोक बघतील, मग काय करायचं तिकडे. इट इज हार्ट ब्रेकिंग बॉस. इट इज सचिन सर, अशोक मामा, लक्षा सर, इज अ ग्रेट्स. महेश कोठारे सर, ह्यांनी मराठी इंडस्ट्रीला एक ओळख दिली आहे. अँड इट इज हार्ट ब्रेकिंग. आताही आपण टीव्हीवर जेव्हा चित्रपट लागतात त्यांचे आपण आवर्जून बघतो. ती क्रेज या जनरेशन मध्ये सुद्धा कमी झाली नाही. जेन्युअनली ते सगळं बघताना खूप वाईट वाटतं की अरे या माणसांनी केवढी कामं करून ठेवली आहेत, आणि आपण काय आता बघतोय त्यांच्याबद्दल. किंवा आणि इफ यू आर नॉट लाइकिंग अन इंटरव्ह्यू, स्विच इट ऑफ. डोंट सी. बघू नका. तुम्हाला कोणी सांगितलंय बघायला? नका बघू. पण तुम्हाला हक्क कोणी दिला की त्यांच्या करिअरविषयी बोलणं, त्यांच्यावर मीम्स करणं, त्यांचं नाव वापरताय ना तुम्ही. त्यांचं नाव नका वापरू. मग का वापरता त्यांचं नाव? बिकॉज ही इज अ लेजेंड. त्याच्यामुळे तुमचे व्ह्यूज चालतील, त्याच्यामुळे तुमचे फॉलोअर्स वाढतील. क्रॅप. बोलणं झालं त्यांच्याशी कधी या विषयावर? मी म्हणजे ह्या विषयावर त्यांच्याशी नाही बोलू शकलो ऑनेस्टली, बिकॉज पण पाहिलंच असेल की पाहिलं त्यांनी पाहिलंय. म्हणजे ही इज सीन, आणि ही इज हर्ट. आय कॅन टेल यू दॅट ही इज हर्ट. ही इज अन इमोशनल पर्सन. ही माझ्यासाठी माझ्या बाबांसारखे आहेत ते. आणि मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. त्यांनी मला 4-5 वर्ष सतत कामं दिली, मला ॲक्टिंग काय ते शिकवलं. ही गेम मी वर्क बॉस. त्यांनी इंडस्ट्रीला मला इंट्रोड्यूस केलं, आणि मी कायम त्यांचा ऋणी राहीन. म्हणजे आय एम हिज प्रॉडिजी. सो ही इज हर्ट ऑनेस्टली. मी तुझ्या मार्फत हे सांगतोय की सचिन सर इज हर्ट. बिकॉज हे जे सगळं फालतूपणा चाललं आहे ना ट्रोलिंगचा, इट शुड स्टॉप समवेअर. ॲटलिस्ट आय डोंट नो हू कॅन स्टॉप इट. Maybe the government, or I don't know, Meta can do anything about it. I don't know. Something should stop because it's very bad targeting him.
आणि काय होतं माहितीये, एका व्यक्तीच्या बरोबर असं झालं ना की पुढे एखादा मोठा कलाकार पॉडकास्टमध्ये गेला किंवा तुम्ही कलाकार पॉडकास्टमध्ये आलात की बोलताना किंवा विचारताना 4 वेळा विचार करावा लागतो की बाबा ह्याचे इम्पॅक्ट काय होतील किंवा हे पॉझिटिव्ह वेनीच घेतलं जाईल का, किंवा डोंट नो, म्हणजे यू नेव्हर नो, तू प्रेडिक्टच नाही करू शकत आहे की काय होईल. यू आर डिमिनिंग युअर हिरोज, यू आर डिमिनिंग देम. म्हणजे आज समजा एक ट्रोलर आहे आणि तो त्याच्या एका अमराठी मित्राबरोबर सरांचं मीम बघतोय. यू आर डिमिनिंग युअर ओन हिरो. ते महाराष्ट्राचे हिरो आहेत, तुम्ही त्यांना डिमिन करताय. इवन फॉर दॅट मॅटर संतोष और अजून एक 2 आहेत ते ज्यांचे मीम्स बनतात. व्हॉट इज दिस नॉनसेन्स बॉस? हे कुठे कोणीतरी थांबवायला पाहिजे ना. मी तर कमेंट करतो पण मी एकटा नाही थांबवू शकणार ते. मी बिंदास कमेंट करतो तिकडे. म्हटलं लाजा वाटतात का तुम्हाला कार्टननो? इट इज हार्टब्रेकिंग अँड रिडिक्युलस. तुम्ही म्हणता की महाराष्ट्रात हिरोज नाही आहेत, तुम्ही तुमच्या हिरोजना डिमिन करताय मीम्स बनवून. काही मीमवाले पेजेस आहेत, अरे दुसऱ्यावर बनवा ना. सो यू विल यूज दॅट नेम, मेक अ मीम सो दॅट युअर फॉलोअर्स इन्क्रीज. तू मला सांग, आज सचिन सर नाही बोलणार तर कोण बोलणार? राईट. 50 वर्षाचा अनुभव आहे. ही डिझर्व्स दॅट बॉस. आणि एका इंटरव्ह्यूमध्ये मी फक्त सांगत होतो की 1995 मध्ये मी सलमान खान बरोबर डान्स केला आणि त्याला मी आवडल्यामुळे त्यांनी मला कडेवर घेतलं. तर त्याच्यावर पण यूट्यूबवर व्हिडिओज आहेत. ठीक आहे, मी माझी लाल करतो. अरे लाल आहे, ठीक आहे, करतो म्हणून लाल घालून आलो. आहे बॉस, मला काही फरक पडत नाही दर्शना. मी माझं काम करतोय. जिनको बोलना है बोलने दो, सोड ना. इसलिए लाल पेन के आहे देख, मला काय नाही. आहे माझी लाल, मी लाल. ठीक आहे. पुष्कर, मला ही कॅन्डिड उत्तरं खूप आवडतात. आय नो. थँक्यू या.